नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअरवरती खूप स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण एप्रिल छाटणीचं नियोजन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एप्रिल छाटणी करण्याच्या अगोदरचं नियोजन काय करावं लागतं हे आपण जाणून घेणार आहोत. खरं तर अनेक कन्सल्टंट, अनेक मार्गदर्शक अमुक करावं, तमुक करावं, याव करावं, त्याव करावं, अशा प्रकारे एप्रिल छाटणीचं खर्चिक नियोजन कुठेतरी तुम्ही तिथं फसता. त्यासाठी साध्या सिंपल गोष्टी आहेत त्या आपण केल्या तर अतिशय कमी खर्चामध्ये एप्रिल छाटणीचं नियोजन आपण करू शकतो. यामध्ये आपल्याला साध्या सिंपल गोष्टी काय करायच्या आहेत आणि एप्रिल छाटणीचं पूर्व नियोजन यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि तुमच्या खर्चामध्ये बचत करणारा ठरणार आहे. यासाठी द्राक्ष बागायतदारांनी तर पूर्ण शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहावा. या नियोजनामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर द्राक्षांची काढणी झाल्या आपण लागलीच 10 ते 12 दिवसांनी छाटणी करतो. ही चूक न करता साधारण त्या ठिकाणी 25 ते 30 दिवसांची विश्रांती आपल्या द्राक्षवेलीला देणं खूप गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या द्राक्षांची हार्वेस्टिंग ही लेट झालेली आहे, एप्रिलच्या एंडिंगमध्ये किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात, अशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी रिस्क घेऊन ती छाटणी केली तरी चालते. परंतु ज्या लोकांच्या द्राक्षांची काढणी आजपर्यंत संपलेली आहे अशा शेतकरी बांधवांनी छाटणी करण्यासाठी आपल्या द्राक्षबागेला विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे. ही विश्रांती देत असताना द्राक्षबागेमध्ये आपण आंतरमशागतीची कामं करून घ्यायची आहेत. या कामामध्ये काय आलं, बेडची बांधबंदिस्ती आली, त्याचबरोबर ड्रीपची बांधणी आली, त्याचबरोबर आपले ओलांडे वगैरे व्यवस्थित आपण त्या ठिकाणी बांधून घेणं, या देखील गोष्टी या ठिकाणी आल्या. त्याचबरोबर फटींमध्ये आपण मोगडा, कोळव यासारख्या आंतरमशागतीची कामं या विश्रांतीच्या काळामध्ये किंवा छाटणी 8 ते 10 दिवस आहे या अंतराच्या दरम्यान आपण ही कामं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आंतरमशागत खूप महत्त्वाची आहे. यापुढे छाटणीच्या अगोदर पाण्याचं नियोजन कसं ठेवायचं. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, भरपूर पाणी द्यावं, गच्च पाणी द्यावं, अमुक करावं, तमुक करावं. खरं तर या ठिकाणी आपल्याला कमी पाणी लागतं. साधारण हार्वेस्टिंग झाल्या शक्य असल्यास पाटाने एक पाणी देऊन घ्या. त्याचबरोबर ड्रीपने शक्य असेल तर चांगलं गच्च ड्रीपने बेड चांगले भिजतील अशा प्रकारचं पाणी 1 ते 2 दिवसामध्ये घ्या हार्वेस्टिंग झाल्यावर. त्यापुढे पाणी देत असताना हळूहळू छाटणीच्या दिवसापर्यंत आपण पाणी कमी देऊन आपल्या झाडाच्या पानांचं जे स्टोरेज आहे पानातील ते स्टोरेज खोडामध्ये नेण्याचं काम, पाण्याचं व्यवस्थापन कमी देत आपण त्या ठिकाणी करू शकता. इत्रेलची फवारणी शक्यतो टाळली तरी चालते. यापुढे आपल्याला या पाण्याचा मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर केला. त्या ठिकाणी हळूहळू पाणी कमी दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पानगळीसाठी देखील मदत होईल. त्यापुढे जाऊन आपल्याला पेस्ट म्हणजे छाटणी केल्यानंतर पेस्ट लावावी की नाही हा म्हणजे मोठा गंभीर प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला असतो. खरं तर पेस्ट लावणे किंवा न लावणे हा तुमचा निर्णय आहे. या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या नवीन द्राक्ष बागा आहेत साधारण 1 ते 2 वर्षाच्या, या शेतकऱ्यांनी ठीक आहे बाबा पेस्ट लावलं तरी चालतं आणि या पेस्टमध्ये आपण हायड्रोजन सायनामाइड असेल, त्याचबरोबर 1345 आणि शक्य असल्यास एक बुरशीनाशक घालून ही पेस्ट आपण लावून घेऊ शकता. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी ज्यांची द्राक्ष बाग ही 5-6 वर्षाची आहे अशा शेतकऱ्यांनी ही पेस्ट लावायची गरज नाही. ही पेस्ट लावायची गरज पडू नये म्हणजे एक समान फुटवा निघावा म्हणून आपल्याला या विश्रांतीच्या काळामध्ये म्हणजे छाटणी करायच्या 8 दिवस अगोदर आपल्या द्राक्ष बागेमध्ये पांढऱ्या मुळांना ऍक्टिव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी आपण बेड फोडून त्या ठिकाणी बेसल डोसमध्ये आपण सेंद्रिय खत टाकला तरी चालतो. चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत टाका. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण घेऊन खतांच्या मात्रा योग्य ठरवा आणि त्यानुसार जर आपण माती परीक्षणानुसार खत मात्रा दिल्या तर खर्चामध्ये चांगली बचत होईल. 350 ते 1000 रुपयापर्यंत माती परीक्षणाचा जो अहवाल आहे तो आपल्या मोठ्या खर्चाची बचत करतो. याबरोबर यापुढे जाऊन आपल्याला करायचं काय आहे करतो. आता माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण खत व्यवस्थापन दिलं. त्यापुढे आता पांढऱ्या मुळींच्या साठी म्हणजे पांढरी मुळी ऍक्टिव्ह करण्यासाठी म्हणजे वेलीला जो ट्रेस आलेला आहे
हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर तो ट्रेस कमी करण्यासाठी आपण गच्च पाणी दिलं, पाणी हळूहळू कमी केलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी ह्युमिक ॲसिड 98% हे देखील आपण ड्रीपमध्ये देणं गरजेचं आहे. 1 किलो ह्युमिक ॲसिड 1 एकर द्राक्ष बागेसाठी 200 लिटर पाण्यामधून ड्रीपद्वारे द्यावं. त्याचबरोबर फॉस्फरिक ॲसिड या औषधाची देखील 1.5 लिटर एकरी या प्रमाणामध्ये आपण ड्रीपद्वारे आळवणी करू शकता, जेणेकरून चांगल्या प्रकारचा मुळवा ॲक्टिव्ह झाला तर त्या ठिकाणी एक समान फूट निघण्यामध्ये आपल्याला मदत होईल. आणि छाटणी करत असताना महत्त्वाची काळजी म्हणजे एक समान सगळी जे काय आपले खोड आहेत म्हणजे खोडाचे ओलांडे आहेत ते व्यवस्थित त्यांची बांधणी करून, म्हणजे पुढे आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी खोडांची बांधणी छाटणी केल्या त्या खोडांच्या ओलांड्याची बांधणी आपण व्यवस्थित करून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढे आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट करण्यामध्ये सोयीस्कर जाईल. या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट म्हणजे विश्रांती देणं, त्याचबरोबर आंतरमशागतीमध्ये बेड हे रेझरच्या साहाय्याने थोडेफार अर्धा फुटापर्यंत बेड फोडणं, आणखीन व्यवस्थित खतांची मात्रा बेसल डोस देऊन, शेणखत असल्यास शेणखत देऊन त्या ठिकाणी व्यवस्थित बेड चांगले नवीन बेड तयार करणं. त्यापुढे आपल्याला पाण्याचं नियोजन सुरुवातीला भरगच्च चांगलं पाणी देऊन हळूहळू पाणी कमी करून पाण्याचा ताण देऊन पानगळ करणं, इथ्रेल फवारणी टाळणं या गोष्टी. त्यापुढे जाऊन पेस्ट लावणं देखील टाळणं. खरं तर पेस्ट लावणं वगैरे या गोष्टी करण्यापेक्षा आपण 13-045 आणि जर्मिनेटर यांची फवारणी आणि ड्रिपद्वारे आळवणी ह्या गोष्टी केल्या तर सोयीस्कर जातील. खरं तर वाढीव खर्च आपला पेस्ट लावण्यामध्ये होतो तो देखील कमी होईल. त्यापुढे करायचं तर ड्रिपचं जे नियोजन आहे यामध्ये ड्रिप स्वच्छ करून घेणं, लॅटरल व्यवस्थित बांधून घेणं या गोष्टी. त्याचबरोबर ओलांड्यांची जी बंदिस्ते आहे, ओलांडे हे व्यवस्थित बांधून घेणं या गोष्टी आपण या काळामध्ये करून घ्याव्यात. आणि छाटणीचे जे व्हिडिओ आहेत यापुढे सूक्ष्म खड निर्मिती कशा प्रकारे, त्यासाठी कोणत्या औषधांचं नियोजन, या सगळ्या गोष्टींचे आपण या व्हिडिओच्या सिरीजमधून घेऊन येत आहोत. खरं तर आपल्या चॅनलवरती पाठीमागे आपण सूक्ष्म खड निर्मितीवरती, त्याचबरोबर अन्नद्रव्यांची एक जैविक स्लरी आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तो देखील व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा. त्या ठिकाणी आपल्याला खूप महत्त्वाची मदत होईल. मित्रांनो, वाढीव खर्च टाळून चांगल्या प्रकारची दर्जेदार द्राक्ष बागेची आपण निर्यातक्षम किंवा लोकल मार्केटसाठी देखील उत्तम असे द्राक्ष तयार करण्यासाठी फार्मिंगो क्रॉप केअरच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे दर्जेदार असे अभ्यासपूर्ण व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पुरवले जातील. त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप महत्त्वाचं आहे. आणखीन आपण येत्या काळामध्ये द्राक्षबागेंच्या नियोजनासाठी नाममात्र किमतींमध्ये PDF स्वरूपामध्ये माहिती घेऊन येत आहोत. साधारण 2 ते 3 दिवसाला तुम्हाला तो PDF स्वरूपामधील माहिती भेटेल. त्यासाठी दिलेल्या बिझनेस व्हॉट्सअपवरती आपण संपर्क करून अधिक माहिती जाणून घ्यावी. आणि नक्कीच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करून, कमेंट करून कळवा. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि सहकारी शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ हे नक्की शेअर करा. धन्यवाद.